मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण अभ्यासाला सुरुवात करूया. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि अर्थशास्त्र हा विषय कला व वाणिज्य या दोन्ही शाखांना उपयुक्त आहे. आज आपण प्रकरण क्रमांक 9 सुरुवात करणार आहोत. भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण. प्रकरण क्रमांक 9 भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत आणि यामधील उपघटक आपण अभ्यासाला घेतलेला आहे. आज 1991च्या आर्थिक धोरणाची प्रमुख उद्दिष्टे. 1991ला जे आर्थिक धोरण भारत सरकारने आखलेलं आहे त्याची उद्दिष्टे आपण अभ्यासूया आणि पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना पण अभ्यासाला घेऊया. प्रस्तावना. भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून जात होती. पहा, काळ आहे 1991च्या पूर्वीचा. भारत स्वतंत्र झाला 1947ला आणि त्यानंतर विकासाला सुरुवात केलेली आहे पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून. परंतु भारत चीन युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध अशा युद्धाचा काळ, नंतर मधल्या काळामध्ये पडलेले भयंकर असे दुष्काळाचा काळ, त्यानंतर जागतिक पातळीवर ज्या काही वेगळ्या घडामोडी होत होतात त्याचाही परिणाम होत होता. अनेक प्रकारचे परिणाम होऊन 1990 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था अतिशय संकटात आलेली होती. भारताकडे पैसा शिल्लक राहिलेला नव्हता. जसं एखादं कुटुंब कर्जबाजारी होतं आणि मग त्या कुटुंबाची अवस्था भयानक होते, तशी भारताची अर्थव्यवस्था झालेली होती. त्या काळात पहा, ट्रकवर जसे सुविचार लिहिलेले असतात तसं सुविचार उपहासात्मक लिहिलेला होता. तेव्हा मेरा भारत गहान असं एका ट्रकवर लिहिलेलं मी वाचलं होतं. मेरा भारत महानच्या ऐवजी मेरा भारत गहान असं म्हणत होते. याचा आणखी माहिती आपण घेऊया. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था खूप संकटामध्ये होती. विदेशी चलनाचा साठा जून 1991 कमी झाला. परकीय चलन लागत असतं आपल्याला दुसऱ्या देशांच्या बरोबर व्यवहार करायचा, तर विदेशी चलन म्हणजे परकीय चलन आवश्यक असतं आयात निर्यात करताना, विशेषतः आयात करताना आणि विशेषतः डॉलर. कारण जागतिक पातळीवर डॉलरचं महत्त्व आहे. डॉलरच्याच सहाय्याने व्यवहार होतात. डॉलर अजिबात शिल्लक राहिलेले नव्हते. त्यातून 2 आठवड्यापर्यंतच आयात करणे शक्य होते. म्हणजे इतका पैसा कमी राहिला होता भारताकडे की फार तर 2 आठवड्यापर्यंत परदेशातून आवश्यक त्या वस्तू आयात करता येतील, त्यानंतर आयात करणं शक्य नाहीये. इतकी परिस्थिती भयानक झालेली होती. ऑगस्ट 1991 चलनवाढ 16.7% पोहोचली होती. म्हणजे चलन वाढलं होतं, म्हणजे महागाई वाढली होती. वस्तूचं उत्पादन मात्र कमी आणि चलनाचीच वाढ झालेली होती. पैसा वाढला, परंतु त्याचा परिणाम काय होतो तर महागाई वाढते. संरक्षण व्यवस्थेवर होणारा खर्च. आणि मी युद्धाचा काळ सांगितला. आपल्या आजूबाजूला देश आहेत, परकीय देश, विशेषतः चीन, पाकिस्तान यांच्याकडून होणारा उपद्रव, त्यासाठी संरक्षणासाठी करावा लागणारा प्रचंड खर्च. नंतर अनुदान, सरकारने दिलेलं असतं अनुदान, ग्रँट म्हणतात त्याला, वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान. कर्जावरचं व्याज, भारत सरकारने परदेशातून घेतलेलं कर्ज किंवा जागतिक बँकेच्याकडून घेतलेलं कर्ज, ते कर्जाचे व्याजाचे हप्ते द्यायचे इत्यादीमुळे सरकारचा खर्च महसुलापेक्षा जास्त होता. महसूल म्हणजे उत्पन्न, म्हणजे सरकारचा खर्च जास्त आणि उत्पन्न मात्र कमी. उत्पन्न झालं कमी आणि खर्च जास्त झालेला होता. अर्थव्यवस्था किंवा देश चालवायचा कसा, खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. समाजवादी व्यवस्थेचे समाजावर होणारे सकारात्मक परिणाम कमी होत गेले. पहा, समाजवादी व्यवस्था ही जी व्यवस्था आहे ती समाजाच्या कल्याणासाठी असते आणि भारताची मिश्र अर्थव्यवस्था म्हणून स्वीकारली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा. पण त्यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था, याचा अर्थ सरकारने समाजाच्या कल्याणासाठी कामं करायची असा त्याचा अर्थ होता.
पण पुढच्या काळामध्ये त्याचे सकारात्मक जे परिणाम होते, चांगले परिणाम होते, ते कमी कमी होत गेले. कारण सरकारने जे काही कामं करायचे आहेत तिथे भ्रष्टाचार वगैरे शिरल्यामुळे समाजवादी अर्थव्यवस्थेचे जे चांगले परिणाम होते ते हळूहळू कमी होऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर नवीन बदल आणणे गरजेचे होते. म्हणजे असा कालखंड आलेला आहे की आता इथून पुढे काहीतरी नक्की बदल करावा लागणार आहे. या परिस्थितीतूनच मग पुढे बदल करायचं ठरवलं. म्हणून भारत सरकारने 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. आणि मग भारताचे जे समस्या होत्या त्या सोडवायच्या होत्या. मग अनेक प्रकारच्या समस्या होत्या. वाढती लोकसंख्या होती, दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे, बेकारीचं प्रमाण जास्त आहे आणि इतरही अनेक समस्या आहेत. यातून जर बाहेर पडायचं असेल तर नवीन प्रकारचं एक धोरण, एक ध्येय, एक उद्दिष्ट निर्माण करणं गरजेचं होतं. आणि मग ते 1991ला स्वीकारलं. 1985 मध्ये सुरू झालेल्या आर्थिक बदल स्वीकारण्याच्या प्रक्रियेत 1991 मध्ये चालना मिळाली. खरं म्हणजे 1985 मध्येच हा बदल करायला सुरुवात झाली होती. 1985ला ती गरज निर्माण झाली आणि मग त्या प्रक्रियेला चालना मात्र 1991ला मिळालेली आहे. नवीन औद्योगिक धोरण जाहीर करून त्यामध्ये आमूलाग्र बदल सुचविले गेले आणि मग 1991ला जे नवीन धोरण, खाऊचा धोरण, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे धोरण अवलंबलेलं आहे आणि त्यात अनेक बदल सुचवलेले आहेत. ते आपण आता अभ्यासणारच आहोत. या नवीन धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था नोकरशाहीचे अनावश्यक नियंत्रण आणि क्लिष्ट शासकीय प्रक्रियांपासून मुक्त झाली. आता पहा, भारतीय अर्थव्यवस्था दोन गोष्टीतून मुक्त झाली. नोकरशाहीचे अनावश्यक नियंत्रण. उदाहरण आपण घेऊया. एखाद्या व्यक्तीला आपला उद्योग व्यवसाय उभारायचा असेल तर त्यासाठी जी कागदपत्रांची पूर्तता करावी लागे किंवा परवाने मिळवावे लागत किंवा लायसन मिळवायला लागायचं त्याला, इतक्या प्रकारच्या त्या प्रक्रिया असत आणि इतकी लांब, क्लिष्ट म्हणजे कठीण अशी शासकीय प्रक्रिया होती. सरकारचं नियंत्रण होतं ना सर्व अर्थव्यवस्थेवर. त्यामुळे नोकरशाहीचं जे अनावश्यक नियंत्रण होतं, ही क्लिष्ट प्रक्रिया होती, याच्यापासून मुक्त केलेलं आहे. हे उदाहरण तुम्हाला एखाद्या उद्योगाचं दिलं मी. नवीन औद्योगिक धोरणानुसार शासक नियंत्रकाच्या आणि नियामकांच्या भूमिकेत न राहता सुविधा पुरवणारे, समन्वय साधणारे, प्रेरणा देणारे आणि पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडणारे होते. म्हणजे नवीन काळामध्ये सरकारचं काय काम राहील तर शासन काय करणार आहे, नियंत्रकाच्या आणि म्हणजे कंट्रोलर न राहता किंवा मार्गदर्शन सक्तीचं न करता सुविधा पुरवणार. म्हणजे आवश्यक त्या सुविधा, उद्योग असतील किंवा इतर आवश्यक असतील त्या सुविधा पुरवणारे, समन्वय साधणारे, कोऑर्डिनेशन करणारे, प्रेरणा देणारे, उद्योग व्यवसाय उभारण्याला प्रेरणा देणारे, अनेक गोष्टी खाजगी लोकांनी कराव्यात म्हणून प्रेरणा देणारे, आणि पर्यवेक्षक, फक्त सुपरविजन करणार, मालकी नाही दाखवणार, पर्यवेक्षक म्हणून काम करणार, असं सरकार इथून पुढे औद्योगिक धोरणानुसार निर्माण झालेलं आहे. 1991च्या आर्थिक धोरणाची प्रमुख उद्दिष्टे. 1. भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करणे. पहा, जागतिकीकरण हा शब्द, ग्लोबलायझेशन, की 1991ला जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे. याचा अर्थ असा की आपल्या भौगोलिक सीमाच्या आत चालणारा जो व्यापार असतो तो अंतर्गत, आणि भौगोलिक सीमांच्या बाहेर जो व्यापार होतो तो आंतरराष्ट्रीय. या व्यापारात वाढ झाली. आज जग इतकं छोटं झालं, एक खेडं बनलेलं आहे की एक देश दुसऱ्या देशाच्या व्यवहारापासून दूर राहू शकत नाही. स्वतंत्र एकटा देश जगू शकत नाही, कारण एका देशाला दुसऱ्या देशातून वस्तू असतील, सेवा असतील किंवा इतरही आयात करावीच लागते. ज्ञान, तंत्रज्ञान वगैरे सगळं जागतिकीकरण झालेलं आहे. एक राष्ट्र स्वतंत्रपणे राहू शकत नाही. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचे दरवाजेच खुले करणं, दरवाजे खुले करणं, आपणही दरवाजाच्या बाहेर जाणं आणि दुसऱ्यांनाही आपल्या दरवाजाच्या आत घेणं, अशी भारतीय अर्थव्यवस्था खुली केलेली आहे. त्याला जागतिकीकरण म्हणायचं. म्हणजेच एक स्वतंत्र, मुक्त अशी अर्थव्यवस्था म्हणजे जागतिकीकरण होय.
2 चलनवाढीचा दर कमी करणे, आणि जी महागाई वाढलेली आहे, चलन वाढलेलं आहे, तो दर कमी करणं गरजेचं होतं. हे सुद्धा उद्दिष्ट आहे 1991च्या धोरणाचं. पुढचं उद्दिष्ट पाहूया. 3 आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारणे. व्यवहार तोल, व्यापार तोल या संकल्पना तुमच्या वाचनात गेलेल्या असतील मागे. पुन्हा एकदा पाहूया. परदेशातून वस्तू आयात करणे, परदेशात वस्तू निर्यात करणे हा एक व्यापाराचा भाग झाला, व्यवहाराचा. पण एखाद्या देशाच्या दृष्टीने फायद्याचं काय असतं, तर आपल्या वस्तू जास्त विकल्या पाहिजेत, म्हणजे निर्यात फायद्यात पाहिजे, आणि आपण परदेशातून आयात कमी केलं पाहिजे, म्हणजे आपले पैसे जास्त जाणार नाहीत, परकीय चलन जास्त द्यावं लागणार नाही. हा जो तोल आहे तो सुधारणं गरजेचं आहे. म्हणजे निर्यात वाढीसाठी प्रयत्न करायचे आणि आयात कमी करण्यासाठी देखील प्रयत्न कमी करायचे, म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यवहाराचा तोल सुधारणे. 4 उच्च आर्थिक वृद्धिदर प्राप्त करणे, आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो वृद्धिदर खाली गेलेला होता, वाढीचा दर तो वाढविणे. कारण भारत विकसनशील देश आहे, आर्थिक विकासाकडे वाटचाल चालू आहे, ती थांबता कामा नये. 5 विदेशी चलनाच्या साठ्यात पुरेशी वाढ करणे, की परदेशी चलन आपल्याकडे असलं पाहिजे, कारण आपल्याला परदेशातून वस्तू आयात करायच्या असतील तर त्या संबंधित चलन द्यावं लागतं त्या देशाचं, विशेषतः डॉलर. आणि जर तेल वगैरे, कच्चं तेल, खनिज तेल आपण आयात करतो त्यावेळेला तर डॉलरच हवे असतात. मग आपल्याकडे आवश्यक तेवढे पैसे असले पाहिजेत, म्हणून परकीय चलनाचा साठा वाढवला पाहिजे, तो असला पाहिजे. तो केव्हा मिळेल? आपल्या वस्तू परदेशात विकल्या तर मिळणार आहे. पुढचं उद्दिष्ट 6 वित्तीय तूट कमी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे, आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला एक स्थैर्य प्राप्त करून देणं. वित्तीय तूट याचा अर्थ खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, हे फरक तरी कमी करणं, स्थिरता प्राप्त करणं आवश्यक होतं. 7 कोणत्याही निर्बंधाशिवाय वस्तूंचा मुक्त प्रवाह होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध प्रस्थापित करणे, आणि कुठल्याही बंधनाशिवाय वस्तूंचा मुक्त प्रवाह, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात वस्तू खरेदी विक्री होण्याचा जो प्रवाह आहे, त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापारात इतर देशांशी संबंध चांगले निर्माण करणं, म्हणजे व्यापार वाढवणं परकीय देशांच्या बरोबर. 8 खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ करणे. पहा, जेव्हा सरकार वेगवेगळे उद्योग व्यवसाय चालवतं तर तिथे नोकरशाही आणि भ्रष्टाचार आणि अनेक अशा बाबी शिरतात, आणि तो व्यवसाय फायद्यात ठरत नाही. उदाहरण घेऊया आपण ST महामंडळाचं. राज्य सरकारच्या मालकीचा आहे, परंतु तो नेहमी तोट्यात चालतो. रेल्वे आहे सरकारच्या मालकीची, तो व्यवसाय तो सुद्धा तोट्यात दाखवला जातोय. का? तर लोकांनी खरं तर त्या व्यवसायासाठी अतिशय फुकटे प्रवासी असतात. पहा, म्हणजे काय करतात, तो व्यवसाय वाढवण्यास मदत करत नाहीत, तर त्या व्यवसायात काहीतरी तोटे निर्माण करून ठेवतात. खाजगी क्षेत्रात मात्र कामाला प्राधान्य दिलं जातं, जसं काम तसा दाम दिला जातो, म्हणजे जसं काम असेल तसे पैसे दिले जातात. आणि सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षिततेची हमी, काम कमी आणि कामाला मात्र मागे, पगाराला पुढे, अशी सरकारी क्षेत्रात स्थिती निर्माण झाल्यामुळे खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवायला सरकारने सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मी या चॅनलवर इयत्ता 11वी 12वी या वर्गांचे मराठी आणि अर्थशास्त्र या विषयांचे व्हिडिओ लेक्चर संपूर्ण पुस्तकाप्रमाणे क्रमाने पोस्ट केलेले आहेत. तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा.